नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कशा आहात मंडळी? मजेत ना? आज मी तुमच्यासोबत प्रसादाचा शिरा याची रेसिपी शेअर करत आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच असाल. तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे. पाहू शकता तुम्ही. मैत्रिणींनो, माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा. 1 वाटी रवा घेतला, 1 वाटी साखर घेतली आहे. इथे मी छोटी वाटी बेसन पीठ घेतलं आहे आणि छोटी वाटीमध्ये ड्रायफ्रूट्स कट करून घेतले. इथे पाहू शकता तुम्ही. आता इथे मी 4 चमचे तूप टाकून घेत आहे. अशा प्रकारे कढई गरम करून घेतलेली आहे. गॅस चालू केलेला आहे आणि आपण ते चांगलं थोडं वितळून घेणार आहोत. मैत्रिणींनो, खूप छान येतो हा प्रसादाचा शिरा. अशा प्रकारे तूप आपलं वितळलं आहे. आता मी रवा सर्व टाकून घेते आणि व्यवस्थित भाजून घेते. रव्याचा जोपर्यंत खमंग वास येतो तोपर्यंत रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. खूप छान येतो हा प्रसादाचा शिरा. एकदा करून पहा, खाऊन पहा. माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा. तुमचा आशीर्वाद, तुमचं प्रेम असंच असू द्या आणि माझा व्हिडिओ पूर्ण स्किप न करता पूर्ण पहा. इथे मी छोटी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. ते पण आपण ह्या रव्यामध्ये व्यवस्थित भाजून घेणार आहोत. याचा दोघांचा वास खूप छान येतो. जोपर्यंत खमंग वास येतो तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे. याला जास्त तुपाचीही गरज येत नाही. खूप छान येतो हा शिरा. अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे. अगदी 5-1 मिनटं लागतात त्याला व्यवस्थित भाजून घ्यायला. अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे. आणि आता इथे मी थोडेसे ड्रायफ्रूट्स पण त्याच्यासोबत गरम करून घेते. थोडेसेच टाकणार आहे, बाकीचे नंतर टाकणार आहे. पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. कशा आहात मैत्रिणींनो? तुम्ही पण बनवला असेल गुरुपौर्णिमेनिमित्त प्रसाद. मी काल गुरुपौर्णिमा असल्यामुळे मी तो बनवलेला होता. इथे मी व्यवस्थित सर्व भाजून घेतल्यावर आता इथे मी गरम पाणी केलेले आहे. तुम्ही दूध पण टाकू शकता, पण मुलांना दूध आवडत नाही त्याच्यामुळे मग मी इथे गरम पाणी घेतलेले आहे आणि इथे मी अर्धी वाटीला थोडी वरती एवढी साखर घेतलेली. हे आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यातच आपल्याला साखर पण टाकून द्यायची आहे आणि हे आपल्याला एकजीव होईपर्यंत ढवळत राहायचं आहे. हा शिरा खूप छान होतो. इथे मी चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घेते, चवीपुरतं एकदम चिमूटभर. कारण गोडाच्या वस्तूमध्ये थोडंसं मीठ टाकलं की ती वस्तू खूप छान होते. म्हणून मग खीरमध्ये पण आणि थोडंसं प्रसादाच्या शिऱ्यामध्ये पण थोडंसं चिमूटभर मीठ टाकून घेतलेलं आहे मी. तर आता आपल्याला थोडंसं सुंठ वेलची पावडर पण टाकून घ्यायची याच्यामध्ये. आता हे 1-2दा मी व्यवस्थित हलवून घेणार आहे. खूप छान येतो आणि अगदी कमी वेळात होतो. आता आपल्याला हे 2 मिनटं झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची याची. खूप छान आहे तो हा शिरा. पाहू शकता तुम्ही किती छान झालेला आहे. रंग पण आणि चवीला पण छान आलेला आहे. आता इथे आपण थोडंसं मी सुंठ वेलची पावडर टाकून घेते. मी तेव्हा टाकली नाही कारण वाफ काढायची बाकी होती म्हणून. खूप छान आहे तो. एकदा करून पहा, खाऊन पहा. माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा. व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप न करता. आणि तुमचं प्रेम असंच असू द्या. आता इथे मी हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते. मी आता गॅस बंद करून देणार आहे. पाहू शकता तुम्ही किती रंग सुरेख आलेला आहे. अशा प्रकारे आपला प्रसादाचा शिरा तयार आहे. श्री स्वामी समर्थ.